एक मोठी बातमी समोर येतेय। नागपूर अधिवेशनावर निघणार चॉकलेट मोर्चा। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा हा चॉकलेट मोर्चा 11 महिने प्रशिक्षण देऊन सरकारने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे आणि त्यानंतर आता हा चॉकलेट मोर्चा काढला जाणार आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडून घेऊया। स्वप्नील, आपण पाहतोय हा चॉकलेट मोर्चा काढला जाणार आहे, नेमक्या मागण्या काय आहेत? नक्कीच मुख्यमंत्री सहाय्यक प्रशिक्षणार्थी योजनेच्या माध्यमातून बेरोजगार आणि उच्च शिक्षित तरुणांना जे आहे ते नोकरी सरकार देणार होतं। त्यांना 11 महिन्याचं जे आहे ते प्रशिक्षण देखील देण्यात आलेलं होतं, परंतु प्रशिक्षण देऊन जे आहे ते संपूर्ण या तरुणांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप या मोर्चेकरांनी केलेला आहे। त्यामुळे चॉकलेट आंदोलन असं अनोखं आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। हातात चॉकलेट घेऊन जे आहे ते हे तरुण या ठिकाणी आंदोलन करते। कोणी जर पाहिलं तर गळ्यामध्ये चॉकलेटच्या माळा घालून देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। 11 महिने जे आहे ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीच्या माध्यमातून या संपूर्ण युवकांना जे आहे ते प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं, परंतु त्यानंतर ठोस कुठल्याही उपाययोजना झाल्या नाही, नोकरी त्यांना मिळाली नाही, काम मिळालं नाही असं त्यांचा आरोप आहे। त्यासाठी त्यांनी आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। नागपूरच्या यशवंत स्टेडियमवरून काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होणार आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो तरुण जे आहे ते संपूर्ण या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। सरकार विरोधात घोषणाबाजी दिली जात आहे। सरकारने 11 महिने आमचे वाया घातले असा देखील आरोप केला जात आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। नागपूरच्या अधिवेशनावर हा चॉकलेट मोर्चा निघालेला आहे आणि आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात गर्दी देखील या ठिकाणी झालेली आहे।